हा 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 बोला. हा कोण कोण होतं? हा, बोला लवकर बोला ना. मी वरे बसला म्हटलं. बोला बोला. शांताराम उभं राहिलो म्हटलं. हे इकडलं लय डीम आहे ना कार्यक्रम. हे 2 फेज डीम आहेत आमची. म्हणजे कसं एकाच फेजवर काय चालणार आहे का? मोटरा मोटरा उचलून नाही राहिला काहीच नाही. म्हटलं कुठं आहात तुम्ही? या ना जरा पाहा ते डीपीच आमच्या. हो ना तेच चालू आहे माया. मी तेच काम करू राहिलो ना. तर मग इथं वरे कुठं बसला होता मग? तेच चालू आहे डीपीचं पाहून राहिलो काय होते नाही जमत. पाहतो ना होईल जाईल आज होईल बहुतेक. ते कसं पराठीला पाणी द्यायला होतं. पाहिजे जरा आज. पाहिजे जमत आहे. ठेवा. कोणाचा फोन होय? काय म्हणते? शांताराम भाऊ आता गेले असं वावरात ती काय पराठीला पाणी द्यायला लागते म्हणे. मोटर उचलून नाही राहिली म्हणे. लावला त्याने फोन. आता लोक नाही यायचं तिथं. आता 8 दिवसापासून नाही आता बंद आहे डीपी. तर म्हणून राहिलो तर ऐकायला तयार नाही. आता आळलं तर मग फोन करते. जाऊ दे म्हणा होईन म्हणा. काही जमायला सांगू राहिलं साहेब तुम्हाला नवी डीपी द्या. तुम्ही द्यायलाच तयार नाही बा. याच्यावरच घोटघाट करून राहील. तुम्ही नवी द्या ना. आता काही करा ना. आल्या असन ना. तिकडूनच नाही आल्या ना. मग तिकडूनच नाही आल्या आम्ही कुठून द्या? आले की देतो ना ऍडजस्ट करतो शेगीची डीपी. आता साहेबाला भेटा लागते ते. कसं आमच्या नाही होत ना ते. तुमचं काय नाही इकडे आपलं कलकल करता. तिथं काही येत नाही लोक. आता बाकीच्या गावचे 10 जण 20 जण 50 जण एखादा मला साहेबाला येऊन भेटते. साहेब असं आहे एवढे जण आम्ही. जमलं सोय द्यायचं भेटून जाते. तुम्ही काय इकडे टपर करता काय फायदा त्याचा? पण इथं आमचं कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही ना. त्याच्यानं वांदे आहेत ना आमची. आता हे मी हा भाजीपाल्यावाला मला रोजच काम पडते लाईनचं. म्हणून मी तुम्हाला येतो. फोन लावतो 10 खेप. हे बाकीचे सोयाबीन पराठी ठोक पिकावाले खायला फोन लावते. आता त्याला पराठीचं काम आहे म्हणून लावला त्यानं. आबा हे जमवायचं काय ते हो पा हेच काय करताय माय. मी तिकडे गोबी वर राहिली मी. हेच पाहतो मी आता. देवर लखलं की ते 25 इंची देवर त्या थैलीत आणि फेकवर फेक. सरपंच साहेब काही जमलं नाही. हे डीपीचं कसं लय काम निघालं आता. हे कसं आपल्याला एक तर नवी बसवा लागत नाही तर मग गेल्या दुरुस्त करायला घेऊन जायला लागत. कसं 8 दिवस तर काही कठीण आहे आता. अरे बापरे 8 दिवस अरे इतका दम निघते का लोकायला कास्ता करायला आमच्या. मग इकडे किती अडचणी आहेत बाकी भाजीपाल्यावाले हे ते. मग काय करा तुम्ही ऑफिसचे काही ऍडजस्ट करा आणि द्या काहीतरी मेळ बसून. मासारखं जाते साहेबाले. साहेब ते वसुलीत दाखवते ना. तुमच्या गावच्या वसुल्याच नाही ना म्हणते काही. हे काय वसुल्या फसुल्या निरा डीपी मागता म्हणते देत काहीच ना. म्हणून कसं या तुम्ही या सगळेजण म्हणजे कसं एक मग भेटू आपण सगळेजण. आले आता शांताराम भाऊ. सांगा म्हणलं काय करता शांताराम भाऊ? काय म्हणते साहेब 8 दिवस काय साहेब म्हणते या डीपीचं खरं नाही म्हणते आता. मग कसं करायचं आता? 8 दिवसात वाहू द्यायचे का पिकं म्हणलं? सांगा चालता का? उद्या चालता का? चालू राहिले का साहेबाला भेटायले? तर लाईन दुरीत काम लागते. नाही तर आपल्याला महिनाभर डीपी भेटत नाही. नसतं आलं असतं पुरलं असतं इथं. दिलं गाठ टाकून येईन मग काय. नाही उद्याचं कसं उद्या काही माझ्या ऍडजस्ट होणार नाही. तुम्ही काय करा तुम्ही सगळेजण चालले जा उद्या. मग भलाही मग पुढच्या वेळेस जर काम पडलं मी हाच. असं आहे ना. मग अशी यकी नाही ना कास्तकाराची. यकी नाही म्हणून सगळं आपलं हे होऊन राहिलं. नाही तर डीपी काय येत नाही. मग हे बाकी संघटना पहा ना. ग्रामसेवक संघटना पहा, शिक्षक संघटना पहा, अंगणवाडीवाली पहा. अरे जे म्हणतात कोणती पाहणार यार रेटून ताणून घेतील ना पुरण. तुमचं काय मग कास्तकाराचे काय म्हणलं. अरे म्हणलं 4 जण नाही जमा होत ना आपल्याला. काय आता डीपी आणतात काय तर काय करत बसा आता बोंबलत जा तिकडे. मागं गेलो होतो ते आलं नव्हतं का म्हटलं. काय आज आता उद्या काम निघाल म्हणून. मग असंच होते ना आपलं कास्तकार. असंच आहे ना काही बी. एक जाती तिकडे कोणाला सोयरी केली जायला लागते, कोणाला वावरात जायला लागते, कोणाला सोयाबीन आहे, कोणाचं उडीद आहे. अरे म्हणलं तुम्ही काढा ना दिवस काढा ना. तर होईल नाही तर मग वाहू द्या पिकं सगळ्याचे. जाऊ दे चला उद्या चला सगळेजण साहेबाला भेटू. काय आहे तर पाहू मग डीपीचं. चला येऊ का म्हणलं साहेब उद्या येऊ का भेटायला? मग भेटून का आमच्या डीपीचं होईल का काम? आणि तुम्ही उद्या या मालीवर आला डीपीचा तर तुम्ही साहेबाला भेटा. मग माय नाव नका सांगू. मी सांगितलं म्हणून तुम्ही या साहेबाला म्हणून आमच्या डीपीचं असं काम आहे. मी जरा समज वडगण लावतो. या तुम्ही बसून टाकू उद्या मेळ. या लवकर जाऊ द्या. मग उद्या म्हणला कोणी जाता चाटा नाही द्यायचे. जेवढे आपले या लाईनवरच्या या डीपीवरचे जेवढे कास्तकार आहे सगळ्याला संध्याकाळी सांगतो मी. सगळे जाऊ साहेबाला भेटू. डीपी बिलकुल घेऊन येऊ. माल येऊन राहिला म्हणते आता चानस आहे. तेच म्हणलं. चाललं ठीक आहे काही हरकत नाही. उद्या बिलकुल चाललं. काय साहेब ते डीपीन उतरलं मग कुठं काय इकडे कसं काय म्हणलं मला गेलं काय लागलं. नाही आमच्या मग एका मस्ती काय बिल वाटा लागतात. इथं लगे बिल वाटा लागते. पाहिजे ना कोणकोणते अनलिगल आहे इकडे. येतो चेक करून जरा कोणकोणत्या काय त्याला शेवटी तेच केलं तुम्ही. मला तुम्ही गावात दिसल्याबरोबर इकडे सगळं रपादपा झालं ना. आता काय राहिलं इकडे. मग सगळ्या जणांना उचलून घिसलून मोकाय गेलं ते. मग काय तुम्ही येता आपलं दिवसा तुम्हाला सांगा ना रातचं या म्हणून. येतो तर म्हणलं होतच नाही ऍडजस्टमेंट. पाहू ना करू ना चाल करू ना आमच्या डीपीचं असं जाऊत पाडता तुम्ही. मग काय हे पाय डिझेल इंजन लावलं मी आता आणि गोबीले पाणी देऊ राहिलो. काय करता तुमचं काय खरं आहे आता. मग काय पाहिजे ते साहेबाला म्हणता आमच्या डीपीचं उद्या द्यायला लावतं ते. म्हणतो ना मी करतोच उद्या. या तुम्ही सगळेजण या उद्या करून टाकू दे. करता तर करू. चला जाऊ झोपडीतनी जरासं या म्हणलं. मक्का गिक्का खा मस्त. मक्का आता चला पाणी पितो जरासं. चला लखलं संघ असल्यावर आपल्या विषय काढता येते का नाही का. बरोबर लखलं द्यायला पाठवून बिलं वाटाले. अरे लखलं तू काय करते आपले बिल आहे का नाही देवर वाटून. मी बसतो जरासा. बस आलोच मी अर्ध्या घंट्यात मक्क्याचे कणसं घेत जराशी आलोच मी गावात. होय तू पुढे गावात वाटून दे तेवढं बिल. जाऊ ना मग आता संगत जाऊ ना मग. आता काय अर्ध्या घंट्यात काय फरक पडू राहिला. जाऊ दे तुला वाटलं आहे का नाही की आपल्याला वाटून देणार आहे का नाही. आता काय मग काय तू सुरू करून दे. आलोच मी. आलो ना 15-20 मिनिटं लागते आम्हाला.
बरं बरं हो ठीक आहे मग बरं देतो मी वाटून ना या या मग तुम्ही अर्ध्या घंट्यात. मला भेटायला आला तुम्ही, जरा महत्वाचा विषय आहे, थांबा जरा. बस आलो आलो 2 मिनिटात. ते गेलं का नाही पाहा लागणार बा. हे गेलंच नाही वाटतं इथं साठी. अबे गेलाच नाही का बे? चालत होतो हे मोजून राहिलो किती आहे काय आहे ते. बरं, चालू काय मोजाला किती? जे आहे ते वाटून दे लवकर लवकर. आता त्याला सांगतो जरा बिल भरा म्हणून लवकर लवकर. होय पुढे आलोच मी. जाय होय त्या ठिकाणी का भरलं का झामले हे बिवारा जाणं रे, जाणं लवकर जाणं. काय थांबत थांबत चालला लवकर जाणं. झाले पाहिजे वाटणं. हो चाललो गेलं वाटते नाही का? हो गेलं गेलं. चला विशेष आहेच नाही का. हो म्हणून तर कसं आपल्याला हकालून द्यायची करून राहिलेलं आहे म्हणून साहेब नाही का. काय म्हणते मला देतच बोले. आता ऐकतोच मी, आता ऐकल्याशिवाय जातच नाही. काय सांगता म्हणलं काय नवीन विशेष काय आहे आता. म्हणून तर होय ते कसं लखलं काय मग फालतू ऐका फायका जाऊन येऊन जायचं. एक तर कसं आपल्या दोघातली गोष्ट आहे म्हणून कसं मत सांगत होतं तुम्हाला. म्हटलं तुम्ही काढा नव्हता का विषय मागा आपला अकोळ्याचा. ते अकोळे ते माझा फेवरेट विषय आहे ते. अकोळे मुक्त गाव करणं हे माझ्या पहिलं उद्दिष्ट होतं. पण आता काय आपलं पुरं म्हणजे पाण्यात डोंगा बुडला ना मग काही आपल्या आधी काही नाही. आता तुम्ही करसान तशी पूर्व दिशा. आराम जरा आराम कसे लोक कसे बातच ऐकतात ना. आमच्या आतापर्यंत 4-5 खेपचे ते प्लॅन फेल झाले ना आमची. मग धाड टाकले तुम्ही एकही आकोळा दिसत नाही. म्हणून म्हणलं कसं जरा गुपित आहे आता. आज रातच्या नाही की नाही धाड पडणार आहे 100%. साहेबांना कसं मी साहेबाच्या कानावर टाकलं. मी असं साहेब रातची टाका लागते. तर साहेब म्हणे काही हरकत नाही, आज संध्याकाळी टाकून घेऊन या भाऊ. तेच म्हणत होता ना मग द्या ना बा सरकी टाकून. संध्याकाळी 8-9 वाजता जर आले ना तुम्ही पुरे हाती लागते तुमच्या. मी सांगतो ना. तेच म्हणलं तुम्हाला कसं माहिती आहे कोण आहे काय आहे अकोळ्यावाले. म्हणजे कसं तुमच्या इकडून जर समजलं 4-5 जणांनी जरी नाव समजले एक त्याची धाड टाकली की बिलकुल बाकीचे मग त्याचे नाव सांगतातच तेच. मग काही विषय नाही झाला. 100% आहे तुमची धाड पडू राहील ना. नक्की आहे ना. मी सांगतो ना पहिले शिवल्याच्या घरी टाका तुम्ही. हो शिवले आहे की नाही मा कमी नाही. हो मीटर बी आहे आणि वरून वायर बी आहे. हो दोन्ही चालते ते दुप्पलमध्ये चालते ते. हो म्हणजे कसं आपलं कसं 10-20 युनिट आपलं हे मीटरचं आणि बाकीचं मग आहे आपलं. मग असं आहे त्याचा कार्यक्रम. तुम्ही या तुम्ही रातच्यानं पाहा ते. हो या. हो जरा वाटतेच ते मला त्याचं मीटर फिरत नाही. ते काय इचू काटा करते काय नाही, कोणाला भेटते कोण काय करते त्याच त्याला माहित. हो आता पाहतोच मी त्याचा जर त्याच्या तिथंच टाकतो समजा. हो समजा ते एक अजून कोण समजा ते आपलं गुडबैग मारत्या मग देंड्या वाणाचं मा कमी नाही. ते रातचं टाकून देते ते. मुजर आहे ते आपला त्याचं बासा गिसा सगळं ओके आहे ते. रातचं आपलं चढते ते टिनावर आणि देते टाकून. रातच्या धडा पडते मग आपल्याला सगळं सापडायचं नाही. बाबा चांगलंच कामाला देतच बोल. काय गरज आहे एवढं सांगायचं काय. एकाचे याचे नाव सांगते त्याचे नाव सांगते. एवढं तर काय सांगतो तुम्हाला. तुमच्या संग हिंटे नाही लकलं काय. मिरो माराव करते काय तुमच्या संग. तुमच्याकडून पैसे घेते बिल वाटते अटार नाही सांग तुमचा. ती टाकते मला माहिती आहे ना. मग त्याचा बुडा ते संध्याकाळी मला माहिती आहे टाकते ते. काय बोलून राहिले तुम्ही का एक शिल्लक कसं करू नाही. हो ते माझं संग हिंटे राजा मग मला माहिती आहे पोट्ट चांगला ते काय टाकते. हो हे जाऊ द्या ना. हो लखलक्याची गोष्ट सोडा तुम्ही. अरे बापा तुम्हाला जर नाव सांगितलं ना खरं वाटणार नाही तुम्हाला. मग डोक्यावर हात ठेवायचे पोहे मोठे मोठे आकळ लावते. मग सरे बाशी गिशी अटेन्शन आहेत ना पुरे बिलकुल लावूनच आहे. हो बिलकुल संध्याकाळ झाला की तेच कार्यक्रम असते 1 घंटा आमचे. सर दिदी खोल फिटिंग करू बस माझ्या दिला सांगून. हो बरं आहे असं बरोबर पाहू मग आता पाहू ना. आता संध्याकाळी समजा सगळे सापडणार हातात नाही का रंगी हातात पकडून आपण तरी समजा 9 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही नाही का. चालेल ना. बिलकुल या ना तुम्ही 9 साडे 9 या. हो काहीच हरकत नाही. हो फक्त झोपाच्या आंधी या म्हणजे कसे रंगी हात सापडले पाहिजे तुम्हाला. 9 तर मग हो चला मग येऊ का मग आता. ते लकलं गेलं पुढे येतो म्हणलं मी आता. निघाला नाही का साहेब येते आता. या मग तुम्ही आता आणि ते पहा जरा संध्याकाळीचा टाईमवर येजा लवकर ना. ते उद्या आपल्या डीपीचं पाहून घे जा. हो जरा तेच म्हणलं. आता एवढं तुम्ही आमचं काम करू राहिले तर आम्ही तुमचं करणार नाही का. मग साहेबाला विशेष सांगेन की आपला खास माणूस आहे. मग काय डीपी देतो म्हणजे देतो तुम्हाला उद्या या तुम्ही. हो चला पहिले आजचं पाहू पहिले. हो चला. तर कसं लिखीच नाही झालं पाहिजे नाही का देतच भाऊ. म्हणजे कसं आहे मग आता 2-3 वेळेस साहेबाला म्हणलं चला. हो तर ते म्हणजे की तुम्ही राजा सांगता तिथं काही सापडत नाही. हो यावेळेस तर झालं पाहिजे फक्त. यावेळेस का दोघातलीच गोष्ट आहे. आता तिसरा नाहीच नाही. लोडचं कामच नाही. एक तर तुम्ही एक तर मी. दोघं झालं कट्टर. आता कोण सांगणार आहे कोणाला. तेच म्हणलं साहेबाला म्हणा काहीच काळजी करू नका. निरा दंडच वसूल करायचं काम आहे म्हणा. चला म्हणा तुम्ही. यावेळेस आता टेन्शन नाही. साहेबाला सांगतो कळत घडत सांगतो. तुम्ही यावेळेस जर नाही सापडत मला म्हणतो नाही का. बस चला येतो मग. या तुम्ही या बिंदाच्या.